नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहे. पण ती सर्वात मोठी अपडेट कोणची? लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार व लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे किती रुपये महिलांच्या खात्यात येणार आणि कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही व कोणत्या महिलांच्या खात्यातले पैसे परत वसूलले जातील, त्यासाठी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा आणि आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना तिसऱ्या हप्त्याची पैशांची प्रतीक्षा लागली आहे. महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील, पण त्यासाठी महिलांना काही महत्त्वाची कामे लगेच करावी लागणार आहे. तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्याही खात्यात पैसे जमा होणार नाही. जर तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँका तुमचं अकाउंट आधार कार्डशी लिंक करून देतील. तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून घ्या. त्या जागी नवीन अकाउंट सुद्धा ऍड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झालेली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की आमच्या खात्यात पूर्वी पैसे जमा व्हायचे तर आताही जमा होतील. तसं नाहीये, कारण तुमची जर थोडी मोडक चूक असेल तर ती जर तुम्ही सुधारवली नाही तर ह्या किंवा पुढल्या हप्त्याला तुमच्या बँकेत पैसे येणार नाही. तुम्ही या योजनेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांनी अर्ज मंजूर झाला की नाही यास तपासावे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, पण अर्ज भरूनही तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्ही आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहे. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याच्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 4 वाजता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु ऑफिशियल वेबसाईट याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीये. 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात नाहीये. सर्व असंच बोलतायत की 15 सप्टेंबरला लाडकी बहीणचे पैसे आपल्या बँकेत येणार आहे, पण ते पैसे अजूनही महिलांच्या बँकेमध्ये आलेले नाहीये. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता त्यावेळी आधार कार्डशी संबंधित असलेली माहिती भरावी लागते. तसंच बँकेचं तपासणी जोडावे लागते. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसेच आधार कार्डला चालू खात्याचा मोबाईल नंबर जोडलेला असावा. पैसे तर तुमच्याच खात्यात येणार, पण जर तुमचे दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर त्या बँकेच्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे जाण्याची शक्यता आहे. आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोणी एका महिलेचे 25 फॉर्म भरले तर कोणी एका महिलेचे 10 फॉर्म भरले. ते जाऊ द्या, हा एक नमुना पहा. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते. संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हे गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. तर चला बोलूया पुढल्या पॉइंट कडे. राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे, पण 1 सप्टेंबरला आपली लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. आता ज्या महिलांनी 31 जुलैच्या आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनला ओवळणी म्हणून 4,500 रुपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात, पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट आणि चालू महिना असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये देण्यात आले होते. आता ऑगस्ट पर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना, त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे फक्त 1,500 रुपये जमा होणार आहे. तर बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये सर्वात मोठा जो विचार आहे, आता आम्ही फॉर्म भरला आहे तर आमच्या बँकेमध्ये डायरेक्ट 6,000 रुपये येतील का? असं मुळीच होणार नाही आणि याचे उत्तरही नाही आहे, कारण आदित्य ठाकरेंनी हे करण्यापासून व्यक्त मनजाई दिली आहे. आता इथून पुढे ज्या महिलांचा या महिन्यात फॉर्म अप्रूव्ह होईल त्यांना पुढल्या महिन्यात पैसे मिळतील. तर चला आजच्याला फक्त एवढंच, आणि अजून नवीन माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वर सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.